नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला TYBA गृह अर्थशास्त्र या विषयामध्ये आपल्याला जो महत्त्वाचा विषय अभ्यासायचा आहे तो म्हणजे समाजशास्त्रातील सामाजिक परिवर्तन, ज्याला इंग्रजीमध्ये सोशल चेंज इन सोशिओलॉजी असं म्हटलं जातं. समाजामध्ये बऱ्याच वेळा अनेक प्रकारचे बदल किंवा परिवर्तन घडून येत असते. म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमातील पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तन यामध्ये आपण सर्वप्रथम सामाजिक परिवर्तनाचा अर्थ व संकल्पना या गोष्टींचा विचार करणार आहोत. दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे बदल आढळून येतात. उदाहरणार्थ, निसर्गात विविध प्रकारचे बदल घडून येत असतात. त्याचप्रमाणे मानवी समाजात देखील विविध प्रकारचे बदल हे घडून येतात. निसर्गाप्रमाणेच मानव समाज हा सुद्धा स्थिर राहत नाही, तर तो देखील सतत बदलणारा असतो. मानव हा समाजशील प्राणी असल्याने मानवी समाजाचे परिवर्तनशीलता हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मानवी समाजाच्या परिवर्तनाची प्रक्रिया ही सतत सुरू असते. या परिवर्तन प्रक्रियेमुळे रानटी अवस्थेत राहणारा मानव आजच्या प्रगत अवस्थेत येऊन राहिला आहे. म्हणूनच मानवी समाजाच्या दृष्टीने सामाजिक परिवर्तन ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सामाजिक परिवर्तन ही संज्ञा समाजशास्त्रामध्ये एका निश्चित अर्थाने वापरली जाते. समाजात घडून येणाऱ्या सर्व बदलांचा समावेश यात होत असून केवळ समाजाच्या संरचनेतील परिवर्तनालाच सामाजिक परिवर्तन मानले जाते. सामाजिक परिवर्तनाला सामाजिक बदल असाही शब्दप्रयोग वापरला जातो, कारण समाजरचनेत बदल झाला तर त्या बदलाचा सामाजिक परिवर्तनावर परिणाम होत असतो. मानवी समाजाच्या इतिहासाचा विचार केला तर असं आपल्याला आढळून येतं की मानवी समाज हा परिवर्तनशील समाज आहे. मानवाने निर्माण केलेले रीतिरिवाज, रूढी, परंपरा, चालीरीती, आचारविचार, जीवनपद्धती इत्यादी बाबतीत सारखे बदल होत असताना आपल्याला दिसून येतात. मानवाचे पूर्वीचे सामाजिक जीवन हे आज आढळून येत नाही, तर आजचे जीवन त्याच स्थितीत पुढील काळात आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणूनच सामाजिक परिवर्तन ही मूर्त संकल्पना असून ती अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. अशा सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात विविध विचारवंतांनी आपल्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी व्याख्या मांडलेली आहे ती प्राध्यापक हॅरी जॉन्सन या विचारवंताने मांडलेली आहे. त्यांच्या मते समाजाच्या संरचनेत होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय. प्राध्यापक हॅरी जॉन्सन यांनी सामाजिक संरचनेचा विचार केलेला आहे. समाजाची जी रचना आहे, मग ती धर्मानुसार असेल, जातीनुसार असेल किंवा वर्णानुसार असेल, या प्रत्येक समाजाच्या संरचनेत कालांतराने कालानुरूप वेगवेगळ्या प्रकारचा बदल घडून येत असतो किंवा तो आपल्याला बदल अनुभवास येत असतो. म्हणूनच समाजाच्या संरचनेत दिवसेंदिवस किंवा कालांतराने सतत होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय, अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक हॅरी जॉन्सन यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे
ती प्राध्यापक डेव्हिस या विचारवंताने मांडलेली आहे. त्यांच्या मते समाजाच्या रचनेत व कार्यात होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय. प्राध्यापक डेव्हिस यांनी आपल्या व्याख्येमध्ये सामाजिक रचना आणि सामाजिक कार्य या दोन घटकांमध्ये होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन असं मत प्राध्यापक डेव्हिस यांनी मांडलेलं आहे. आता सामाजिक रचनेमध्ये सतत बदल होत असतो, त्याचबरोबर सामाजिक जी कार्य आहेत तिच्यामध्ये सुद्धा कालानुरूप बदल होत असतो. भूतकाळामध्ये समाजाला करावी लागणारी कार्य आणि वर्तमान काळामध्ये किंवा भविष्यामध्ये समाजाला करावी लागणारी कार्य यामध्ये नेहमी बदल होत असतो. कारण समाज हा परिवर्तनशील आहे. समाजामध्ये सतत काही ना काही बदल घडून येत असतो. उदाहरणार्थ वर्णामध्ये बदल घडून येतो, जाती व्यवस्थेमध्ये बदल घडून येतो, धर्मामध्ये बदल घडून येतो आणि असा बदल घडवून आणण्याचे मुख्य घटक म्हणजे शिक्षण असेल, संदेशवहन असेल, वैचारिक पातळी असेल किंवा आर्थिक घटक असतील, तांत्रिक घटक असतील. या सर्व घटकांमुळे सामाजिक रचनेमध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये सतत बदल होत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणूनच प्राध्यापक डेव्हिस यांच्या मते समाजाच्या रचनेत व कार्यात होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय. त्यानंतर तिसरी जी व्याख्या मांडण्यात आलेली आहे ते म्हणजे प्राध्यापक गिलिन यांनी मांडलेली व्याख्या. जीवनाच्या स्वीकृत पद्धतीतील बदलास सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. प्राध्यापक गिलिन यांनी मानवाच्या जीवनपद्धतीमध्ये जी जीवनपद्धती सद्यस्थितीमध्ये स्वीकृत केलेल्या आहेत किंवा मानवी जीवन जगण्यासाठी समाजाने जे विविध प्रकारचे नियम तयार केलेले आहेत, नियमावली तयार केलेली आहेत, त्या नियमावलीमध्ये सातत्याने बदल होत असतो. त्या बदलाला सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. अशी व्याख्या प्राध्यापक गिलिन यांनी मांडलेली आहे. पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे गिन्सबर्ग यांच्या मते समाजाचा आकार समाजाचा आकार, रचना, समाजाच्या विविध भागातील संतुलन आणि संघटन यात होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय. अशा प्रकारची व्याख्या गिन्सबर्ग यांनी मांडलेली आहे. गिन्सबर्ग यांनी सामाजिक परिवर्तनामध्ये अनेक प्रकारचे घटक विचारात घेतले. उदाहरणार्थ समाजाचा आकार, समाजाची रचना, समाजाच्या विविध भागातील संतुलन, असंतुलन, संघटन, विघटन या वेगवेगळ्या घटकांमध्ये सतत सातत्याने परिवर्तन घडून येत असतं. अशा प्रकारचं मत गिन्सबर्ग यांनी आपल्या व्याख्येमध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर पुढची जी महत्त्वाची व्याख्या आहे ती म्हणजे सामाजिक संबंधामधील परिवर्तनालाच सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. अशी ढबळमानाने सामाजिक परिवर्तनाची व्याख्या करण्यात आलेली आहे. या व्याख्येमध्ये सामाजिक संबंधाला अतिशय महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ वरील व्याख्यांवरून आपल्याला असे स्पष्ट करता येते की सामाजिक परिवर्तन ही अतिशय जुनी संकल्पना असून ती अमूर्त संकल्पना आहे. सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सतत सुरू असून ती अखंड चालणारी प्रक्रिया आहे. समाजाच्या निर्मितीपासूनच सामाजिक परिवर्तनाची संकल्पनासुद्धा अस्तित्वात आलेली आहे. सामाजिक परिवर्तन प्रक्रियेमुळे रानटी अवस्थेत राहणारा मानव आजच्या प्रगत अवस्थेत येऊन राहिलेला आहे. समाजरचनेच्या घटकांमध्ये बदल झाला की परिवर्तन घडून येते. मानवी समाज हा परिवर्तनशील समाज आहे. याची काही आपल्याला उदाहरणं सांगता येतील. उदाहरणार्थ मानवाची जीवन पद्धती, मानवी संस्कृती, मानवाचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा, चालीरीती, आचारविचार, आवडनिवड, पसंती,
पूर्वीचे सामाजिक जीवन आणि आजची सामाजिक जीवन पद्धती यामध्ये सतत किंवा सातत्याने बदल घडून येत असतात. यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मानवी समाजाच्या सर्वच अवस्थांमध्ये परिवर्तन होत असताना आपल्याला आढळून येतं. हे परिवर्तन कोणकोणत्या प्रकारचं आहे त्याचे काही मुद्दे विचारवंतांनी मांडलेले आहेत. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन हे पुरोगामी किंवा वर्धमान प्रकारचे असते. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन हे प्रतिगामी किंवा ऱ्हासमान प्रकारचे सुद्धा असते. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन हे स्थायी किंवा कायम प्रकारचे असते. चौथा मुद्दा आहे सामाजिक परिवर्तन हे हंगामी किंवा अस्थायी प्रकारचे असते. सामाजिक परिवर्तन हे योजनापूर्वक किंवा योजनाविरहित सुद्धा असू शकते. सामाजिक परिवर्तन हे उपकारक किंवा हितकारक प्रकारचे असते. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन हे अपकारक किंवा हानिकारक प्रकारचे सुद्धा असते. अशा प्रकारे मानवी समाजाच्या सर्वच अवस्थांमध्ये वेगवेगळ्या घटकांच्या आधारे जे परिवर्तन होत असतं ते परिवर्तन आपल्याला नेहमीच आढळून येत असतं. अशा प्रकारे सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात विचारवंतांनी मांडलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आपण इथे विचार केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी समाजाच्या सर्वच अवस्थांमध्ये कोणकोणत्या प्रकारे कशा पद्धतीचं परिवर्तन घडून येतं याचा विचार आज आपण केलेला आहे. धन्यवाद.